सकाळी सकाळी शेतीवरचे सगळे कामं आवरले, इतकी घाई घाई एकदम. आणि आज माझा छोटा मुलगा संकेत वृंदावनला चालला आहे. त्याचं बऱ्याच दिवसाचं स्वप्न होतं वृंदावनला जायचं आणि फायनली आज तो निघाला आहे. आणि आम्ही त्याला सोडवायला आलोय. आल्यानंतर त्याचा डबा वगैरे बनवला आणि खूप घाई झाली. त्याची 2 वाजता ट्रेन आहे. केकेने चाललाय तो. आणि वृंदावनमध्ये होळी खूप छान असते. म्हणजे 1 महिनाभर होळी चालते. मला पण इतकं काही माहित नाहीये, पण त्याची खूप इच्छा होती की होळीसाठी वृंदावनला जायचं. आणि आज तो निघलाय. आम्ही त्याला तर स्टेशनवर सोडवायला चाललोय. त्याचं सामान सगळं पॅकिंग झालंय इथं. तरी अजून काही राहिलंय का त्याला विचारते सारखी, मम्मी हे राहिलं, मम्मी ते राहिलं. त्याची गडबड चालली आहे. निघायच्या वेळेस मुलांना सगळं आठवतं. आपण किती आठवण द्या त्यावेळेस त्यांना आठवत नाही. आणि निघायच्या वेळेस त्यांचा गोंधळ होतो की मम्मी हे राहिलं, मम्मी ते राहिलं, मम्मी हे करायचं, मम्मी ते करायचं. मुलाला सोडवायला चालले त्याचं काही आवरे ना. त्याचं एक झालं का एक सगळ्या वस्तू आम्हाला विचारतो, ये चल सापडलं घड्याळ. हा, हे शोधतो ते शोधतो. बघा आता याचं घड्याळच सापडत नाहीये. असं वेळेवर असतं याचं सगळं. हे मोठं घड्याळ हे संदेशचं आहे. आमच्या परीचं सगळं सामान इथं पडलेलं असतं. परी साऱ्या घरात पसारा करते आमची. रणवीरचा पसारा, परीचा पसारा. चला, हैप्पी जर्नी. कान्हा जी बुला रहे हैं होली खेलने के लिए. राधे राधे. बॅगा घेऊन चाल. गाडी आली. संदेश बाकीच्या मुलांचं बॅगा वगैरे घेऊन आलाय गाडी. अजून कोणतरी मित्र पण आलाय वाटतं त्याचा. बाबा खाण्याची तयारी तर का सामान ठेवतायत आतमध्ये. संकेत कसा मम्मी बाप्पाच्या मध्ये बसलाय फिरायला चालला म्हणून. संदेश ड्रायव्हिंग करतोय दुकानावरून. ठीक आहे, चल. किती आनंद होतोय संकेत. चल ठीक आहे, विचारतो. संदेशची धावपळ चालली आहे. त्याच्यासाठी पाण्याच्या बॉटल्याचा बॉक्स घेतलाय त्याने. किती काळजी करतो. कसं वाटतंय संकेत वृंदावनला जाताना. असं मनातून काय वाटतंय. अरे बोल वेळच आहे ना. नाही निघली. चल नाही सगळे काम एक सोबत असतात त्यांचे. निवांत एकदम. हा, नुसतं हसतोय. असं म्हणजे बोलायला खूप वाटतंय, पण काय प्रतिक्रिया द्यावी. एवढे सगळे जण जाणार आहेत. सामान घेत आहे. घ्या पाण्याच्या बाटल्या. सामान उतरवायचं काम चाललंय. आकाश, तू सोबत आहे म्हणून संकेतला पाठवते बर का. हा, जपून घेऊन जा, जपून घेऊन ये. हा, आहो लहानच आहे तो. रेल्वे स्टेशनला आलोय आम्ही आता. चालले सर्वजण सामान घेऊन. हे आमचं कोपरगावचं रेल्वे स्टेशन आहे. मुलांची ट्रिप मस्त असते, सुटसुटीत. कोण पाण्याचं बॉक्स. चालले बॅगा ओढत स्टेशनला. कोपरगाव.
किती छान आहे आमचं कोपरगावचं रेल्वे स्टेशन. ट्रेन आली मुलांची, चालले सामान घेऊन. संकेत तू कुठे A1 मध्ये आहे ना? पप्पा कसे समजून सांगतायत त्याला काय करायचं, कसं करायचं. संकेतला आजपर्यंत इतक्या लांब कधी पाठवलं नव्हतं. आज पहिल्यांदा चाललाय. पुण्यापर्यंत जात होता तो. संदेशने घेतलंय त्याचं सामान. सरक सरक. संदेशला नुसती काळजी आहे बरं का, घडी घडी जाता तो लय विसरवळा विनू आहे. बाय, जपून जा, काळजी घे, काळजी घे आणि फोन कर बर का. हे सीट आहे का त्याचं? हा ना. अरे अरे कसा पडला बघितला का? बरं झालं धरला. कशासाठी दरवाजात बसतात काय माहिती. आणि जर तिथं पडला असता खाली मग किती मोठे हे झालं. एका बाटलीमुळे किती आज जीवावर बेतली असती. काही पण करतात लोक. संकेतला सोडवून आलो आता आम्ही घरी. इकडे बघितलं का आंब्याच्या झाडाला कैऱ्या किती लागल्यात छोट्या छोट्या. एक पडली पण हवेने असं नुकसान होतं कैऱ्यांचं. मस्त कैऱ्या लागल्यात भरपूर.